अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन, लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं. वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन. तर आदिती तटकरे आणि उदय सामंतांनीही घेतली सांत्वनपर भेट. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या, मयुरी जगतापचा आरोप. तर सासूनं वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आपण स्वतः ऐकल्याचा दावा. वैष्णवी हगवणेंची आत्महत्या नव्हे तर हत्याच सुप्रिया सुळेंचा आरोप. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी. तर अजित पवारांचा यात काहीही संबंध नसल्याचं विधान. पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण, मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज. सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगानं पाहिलं. राजस्थानच्या बिकानेरमधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा हिसार कोर्टात हजर. पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. तर ज्योतीच्या मुंबई वारीचीही चौकशी. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीनं देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. जागा वाटप युतीतील मित्रपक्ष विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना सूचना. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड. रूम नंबर 102 मधून 1,84,00,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक. तर एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 40 तासांपासून धुमसतीच. कंपनीच्या 1 किलोमीटर पासूनचा परिसर प्रशासनाकडून रिकामा. रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी. तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू. दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण. पुढील 2 ते 4 दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. भिवंडीत मान्सूनपूर्व पावसानं लग्न सोहळ्यावर फिरवलं पाणी. वधू वरांसह वऱ्हाड्यांची तारांबळ. भर पावसात छत्र्यांचा आधार घेऊन उरकावं लागलं लग्न. ठाण्यातील सीपी तलाव परिसरात सुरक्षा भिंत कोसळली. रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या 2 चारचाकी वाहनांचं आणि एका रिक्षेचं नुकसान. रात्रीच्या पावसामुळे भिवंडी-वाडा महामार्गावर अनेक भागात खड्डे. वाहतुकीचा खोळंबा. जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नवी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाल्यावर परिणाम. पावसामुळे भाजीपाला खराब. मालाची आवक कमी असतानाही ग्राहकांची संख्या घटली. पुण्याजवळ कात्रजच्या नवीन बोगद्यावर दरड कोसळली. काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याचं काम सुरू. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पावसामुळे सुरक्षा रक्षक भिंत पडली. या ठिकाणी पार्क केलेल्या 2 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्यांचं नुकसान. पुण्याच्या भोगामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग्सवरील बॅनर फाटून रस्त्याच्या मधोमध तारेवर अडकला. प्रशासन आणि स्थानिकांनी
फ्लेक्स तारेवरून काढून टाकून मार्ग मोकळा केला. नागपूरच्या नरखेड तालुक्यात मोवाळ आणि जवळपासच्या परिसरात पावसामुळे नुकसान. बरसलेल्या पावसामुळे संत्र बागेचं मोठं नुकसान. मिठी नदीचा गाळ काढण्यात अनियमितता. ईडीकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात. 65 कोटींच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी. उल्हास नदीत नाल्यातील सांडपाणी सोडल्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेला कारणे दाखवा नोटीस. उल्हास नदीच्या स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार. प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती. जिंदाल कंपनीची आग तिसऱ्या दिवसानंतरही धुमसतीच. 5 किलोमीटरपर्यंतचा परिसर रिकामा. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत 2 कामगार जखमी. ऑइलच्या टाकीचा स्फोट झाल्यानं दोन्ही कामगारांचे पाय भाजले. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या गावात भीतीचं वातावरण. मुंढे गावातील घरांना कुलूप तर रस्तेही निर्मनुष्य. सोलापूर एमआयडीसीत आगीत भस्मसात झालेल्या कारखान्याला अंबादास दानवेंची भेट. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दानवे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना खडसावलं. वाढवण प्रकरणात कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. आदिवासी आणि मच्छीमारांच्या जमिनी भूमाफिया आणि दलालांकडून हजारो एकर जमिनीची कवडीमोल दरानं खरेदी होत असल्याची बाब. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटी सह 98,500 रुपयांवर. पुणेकरांना आता 100 रुपयात दिवसभरात मेट्रोतून प्रवास करता येणार. पुणे मेट्रो प्रशासनाकडून 100 रुपयांचा पास उपलब्ध. पुण्यातील हडपसर भागात पुन्हा एका विवाहितेनं हुंड्याच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या. सासरकडील नातेवाईकांच्या छळामुळे तरुणीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विरार पूर्व रेल्वे स्थानकाजवळ टोटले तलावात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या. स्कायवॉक करून उडी घेत जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण स्पष्ट. पहलगाम आल्यानंतर ग्राहक नसल्यानं दुकानदार चिंतेत. पर्यटन स्थळ निर्जन असल्यानं दुकानदार चिंतेत. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक. सुरक्षा दलांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलं. 1 जवान यामध्ये शहीद झाल्याची माहिती. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी शिष्टमंडळाने घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट. पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यावर केले थेट आरोप. कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांनी तिसगाव ते केडीएमसी पायी चालत मोर्चा काढला. पुनर्वसन करा रहिवाशांची मागणी. केडीएमसी अधिकाऱ्यांची आंदोलकांनी घेतली भेट. पुण्याजवळ कात्रजच्या नवीन बोगद्यावर दरड कोसळली. काही प्रमाणामध्ये वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याचं काम सुरू. वाशिम जिल्ह्याने अनुभवला 0 सावली दिवस. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना गेल्या 3 दिवसांपासून विविध भागात हरवली सावली. अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन. लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं. वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन. तर आदिती तटकरे आणि उदय सामंतांनीही घेतली सांत्वनपर भेट. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या. मयुरी जगतापचा आरोप. तर सासूनं वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आपण स्वतः ऐकल्याचा दावा. वैष्णवी हगवणेंची आत्महत्या नव्हे तर हत्याच सुप्रिया सुळेंचा आरोप. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी सुप्रिया सुळेंची मागणी. तर अजित पवारांचा यात काहीही संबंध नसल्याचं विधान.
पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज. सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगानं पाहिलं. राजस्थानच्या बिकानेरमधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा हिसार कोर्टात हजर. पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. तर ज्योतीच्या मुंबई वारीचीही चौकशी. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीनं देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर ISI हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. जागा वाटप युतीतील मित्रपक्ष विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना सूचना. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड. रूम नंबर 102 मधून 1,84,00,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक. तर SIT मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 40 तासांपासून धुमसतीच. कंपनीच्या 1 किलोमीटर पासूनचा परिसर प्रशासनाकडून रिकामा. रत्नागिरी रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी. तर सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मंत्री छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये स्वागत. भुजबळांचे पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर. मोदींच्या नेतृत्वात देशभरातील एकूण 103 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये परावर्तित. महाराष्ट्रामधल्या 15 स्थानकांचा तर मुंबईतल्या 4 स्थानकांचा समावेश. मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकात विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. रेल्वे स्थानक पुनर्विकास आणि प्रवाशांना मिळणार सोयी सुविधा. अभिनेता सलमान खानच्या इमारतीमध्ये अज्ञात महिलेची घुसखोरी. पोलिसांची नजर चुकवून आरोपी इमारतीत शिरले. सलमानच्या घरात घुसलेली महिला ताब्यात. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांनी महिलेला ताब्यात घेऊन वांद्रे पोलिसांच्या दिल्या ताब्यात. सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून महिलेविरोधात गुन्हा दाखल. वाढवण प्रकरणी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. आदिवासी आणि मच्छीमारांच्या जमिनी भूमाफिया आणि दलालांकडून हजारो एकर जमिनीची कवडीमोल दराने होतीये खरेदी. रायगडच्या रोहा MIDCत CIIIT मंजूर. टाटा टेक्नॉलॉजीकडनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. दरवर्षी हजारो युवकांना मिळणार प्रशिक्षण. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1,600 रुपयांची वाढ. सोन्याचे दर GSTसह 98,500 रुपयांवर. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. वैष्णवीचा पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि सासूकडून मारहाण. मोठी सून मयुरी जगतापचे गंभीर आरोप. शशांक हगवणेच्या मोठ्या भावाची बायको मयुरी जगतापला मारहाण करतानाचं CCTV फुटेज समोर. शशांक हगवणे हा मयुरी जगताप यांचा मोबाईल घेऊन पळत असल्याचं CCTVतून उघड. मोठी सून मयुरीनं सादर केले मारहाणीचे फोटो. रोज बेदम मारहाण, छळ होत असल्याचा मयुरी जगतापचा आरोप. तिथून माहेरी आले म्हणून माझा जीव वाचल्याची मयुरीची प्रतिक्रिया. छळाचं मूळ कारण नणंद करिश्मा होती. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा गंभीर आरोप. वैष्णवीला शशांक जगताप माझ्याशी बोलू देत नव्हता असाही आरोप. छळ झाल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दखल घेतली नाही. मयुरी जगतापचा गंभीर आरोप. अज्ञात व्यक्तीकडून बाळ कसपटे कुटुंबियांना सुपूर्द. बाणेरच्या हायवेवर अज्ञात व्यक्तीनं आम्हाला बोलावून बाळाचा ताबा आमच्याकडे दिला. वैष्णवीच्या वडिलांची माहिती.
बाळ ताब्यात मिळाल्यानंतर कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. बाळ ताब्यात मिळालं याचा आनंद. कसपटे कुटुंबियांची प्रतिक्रिया. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवडेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन. बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना द्या. आरोपींवर कठोर कारवाई करा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कसपटे कुटुंबियांची अजित पवारांचा फोनवरून संवाद. राजेंद्र हगवणे कुठे असेल तिथून मुसक्या आवळून आणू. अजित पवारांची कसपटे कुटुंबाला ग्वाही. मी तुमच्या सोबतच, चिंता करू नका. अजितदादांचं आश्वासन.